नमस्ते, मी झणझणीत रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण मंगळागौरी निमित्ताने गव्हाची खीर करणार आहे. तर मी इथे गव्हाच्या बदली लापशी घेतले आणि इथे 2 टाईपचा गूळ घेतलेला आहे. एक काळा गूळ आहे आणि एक दुसरा तो येतो ना पांढरावाला थोडासा, तो गूळ आहे. काळा गूळ याच्यासाठी घेतलं की थोडं रंग चांगला यावा ना, म्हणून थोड्याशा 3-4 कांड्या केशर घेतलेलं आहे. इलायची आहे, इलायची चांगली जाडसरच घेतली आहे, कुठून एकदम पावडर नाही केलेली आहे. चिमटीभर मीठ आहे आणि इथे बदाम आहे आणि काजू आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून पिस्ता वगैरे घेऊ शकता. आणि या 1.5 वाटी मी दूध टाकणार आहे. आता मी एकच वाटी इथे ठेवले, पण मी 1.5 वाटी घेणार आहे दूध. आणि तूप फक्त भाजायसाठी, जास्त नाही घ्यायचं आहे. आणि पाणी आपलं गरम पाणीच वापरायचं आहे. आपण पाणी जसं लागेल तसं, पण कमसे कम 1.5 वाटी तरी आपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. मग ते नंतर पहिले आपण डायरेक्ट शिजवून घेऊया. आता आपण आहे ना लापशी पहिले शिजवून घेऊया. हे नंतर सगळं मिक्स करायचं आहे, पण पहिले भाजत असतानाच हे टाकायचं आहे, काजू आणि बदाम. आणि गॅस थोडं मध्यमच करायचं आहे, एकदम फास्ट नका करू, नाही तर मग करपून जाईल. आणि आपण लापशी भाजून घेऊया चांगली. पहिले लापशी टाकून घेऊया. गूळ मी थोडासा जास्त घेतला आहे लापशीपेक्षा. एकदा लापशी टाकायच्या अगोदर थोडासा त्याच्यावरती बघा दगड आहे का, भाजत असताना त्याच्यामध्ये 1.5 चमचा तूप टाकायचं. थोडंसं भाजून झालं ना, ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि बंद करायचं. मग त्याच्यावरती 2 शिट्या काढून घ्यायच्या. झालं. तसं तर एका शिटीतच काम होतं, पण तरी पण 2 शिट्या आपण घेऊया. आपल्याला नरम शिजवायचे. परत आपण सगळं टाकल्यावरती शिटी घेणारच आहोत. लापशी डुबेल इतकं पाणी टाकून घेऊया आपण. आणि आता त्याच्यात हे बदाम आणि काजू जे कापून ठेवलेले ते टाकूया. आणि जी 1 चिमटी मीठ घेतलेलं होतं ते टाकूया. आणि केशर टाकूया. बस, बाकीचं आहे ना इलायची वगैरे ते सगळं नंतर टाकायचं आहे. केशर आपण रंगासाठी आणि चवीसाठी टाकलं, त्याला मस्त सुगंध येतो. आता शिटी काढून घेऊया. गॅसचं झाकण लावून 2 शिट्या काढून घेऊया. थंड झाला का परत त्याच्यामध्ये उरलेलं सगळं साहित्य टाकूया. आता आपण कुकरचं झाकण खोलून घेऊया. लापशी मस्त शिजलेली. खूप छान वास येतो केशरचा. आता काय करायचं, उरलेलं जितकं सामान आहे ना, गॅस बंद केलेलं आहे, उरलेलं जितकं सामान आहे ना ते सगळं टाकून घेऊया. दूध घ्यायचं आहे 1.5 वाटी. आता गूळ टाकून घेऊया आपला. हे 2 टाईपचा गूळ घेतलेला आहे, एक काळा आणि दुसरा सफेदवाला. हा होईल कदाचित दीड वाटी नाही आहे,
एकपेक्षा थोडंसं जास्त. तुम्हाला जसं गोड आवडतं ना तसं तुम्ही त्यात गोड ॲड करू शकता. आणि आता आपण सगळं टाकलेलं आहे. खीर बनवण्यासाठी जेवढं साहित्य घेतलेलं ते आता आपण काय करायचं आहे, चांगलं ढवळून झालं ना, शेवटला त्याच्यावरती अजून एखादा चमचा तुम्हाला वाटलं ना तर तूप घालायला तर काय गरज नाही आहे तशी. आपलं सगळं टाकून झालेलं आहे. फक्त आता पाणी टाकायचं थोडंसं. काळ्या गुळामुळे त्याला कलर पण खूप छान आलेला आहे. परत आपण 2-3 शिट्या काढून घ्यायच्यात आणि मग बंद करूया. लास्ट आता एकच पदार्थ राहिला टाकायचा, इलायची, बस. आता आपण चांगलं ढवळून घेतलं तर काय करायचं, आपलं झाकण लावून घेऊया. परत 2-3 शिट्या काढूया चांगल्या. आता आपली लापशी झालेली आहे. आपण गॅस बंद करूया आणि थंड होऊ देऊया आणि मग सर्व करूया. आपण झाकण लावायच्या अगोदर 2 पिकलेली केळी त्यात टाकली होती. तर मी हा शॉर्ट रेकॉर्ड नव्हता केला म्हणून आता सांगते. आता ही तोडून घेऊया. बघा वरतीच आहेत केळी. छान मिक्स करून घेऊया, मॅश करूया त्यांना. तर मंगळागौरीसाठी बनवलेला हा खास नैवेद्य तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर शेअर करा. धन्यवाद.